सभापती आणि उपसभापती मिळालेत म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. 4 वर्ष मला वाटतं या सभागृहामध्ये या सभागृहाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि सभागृहाचं सदस्य पंचायत समितीमध्ये नव्हतं. पंचायत समितीचा कारभार चालू होता. मला वाटतं प्रशासनाच्या मार्फत कारभार चालू होता, पण प्रशासनावर काहीतरी पदाधिकाऱ्यांचा अंकुश असल्याशिवाय मला वाटतं विकासाचा ताळमेळ लागत नाही. बऱ्याच दिवसापासून आपल्या आटपाडी तालुक्यामध्ये जरा विकासाची घडी पंचायत समितीच्या माध्यमातल्या योजना, पंचायत समितीच्या माध्यमातून जी काही विकास कामं असते ती गेले 4 वर्ष मला वाटतं थांबलेल्या होती. आणि ती घडी बसवण्याचं काम ही निवडून आलेले सर्व सदस्य आणि मला वाटतं सभापती उपसभापती यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. आपण काम करत असताना सभापती आणि उपसभापती यांना माझी विनंती आहे की आपण या पंचायत समितीमध्ये राजकारण विरहित काम करायचं आहे, राजकारण बाजूला ठेवायचं आहे आणि आपला तालुका पुढे जाण्याच्या दृष्टीनं आणि तालुका प्रगतीपथावर जाण्याच्या दृष्टीनं मला वाटतं या सभागृहामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन मला वाटतं आपण काम करायचं आहे. आपल्याला जो निधी लागेल त्या निधीच्या बाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. मी निश्चितपणानं सांगतो की राजेंद्र अण्णा आहेत, अनिल पाटील आहेत, भारत तात्या आहेत, आम्ही सगळी एकत्रित मिळून मला वाटतं एक कट्टा आणि एक गट्टी एकत्रित राहायचं ठरवलेलं आहे. आता राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आपल्या संघ आहेत. मला वाटतं आपल्या दादांच्या पत्नी दादाच्या निधनानंतर मला वाटतं सुमित्रा वहिनी ह्या उपमुख्यमंत्री आहेत आणि आपल्या शिवसेना पक्षाचे नेते शिंदेसाहेब हे आपल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण जेवढा आपल्या तालुक्याला विकास निधी लागणार त्याच्या दुपटीनं आणायचं काम 2 उपमुख्यमंत्री असल्यानंतर मला वाटतं निश्चितपणाने आमच्या नेते मंडळीची जबाबदारी आहे. आपण या काम करत असताना माझी अधिकाऱ्यांनी एक विनंती आहे. बीडीओ साहेब तुम्ही आहात, मला वाटतं विना पदाधिकारी व्यतिरिक्त आपण मला वाटतं 4 वर्षे काम केलेलं आहे. त्यामुळं कारभारी नसला का घराचं काम बिघडतं आणि इथं सभापती आणि अगदी पंचायत समिती सदस्य उपसभापती नसल्यामुळं मला वाटतं काय शिस्त लागली पाहिजे आणि ती शिस्त लागण्याच्या दृष्टीनं मला वाटतं आपल्याला जरा थोडं कठोर पावलं उचलावं लागतील. जे अगदी कर्तव्यदक्ष मी जिल्हा परिषदला काम करत असताना मला वाटतं कक्ष अधिकारी म्हणून कुंभार साहेब तिथं काम करत होते, पण अचानक आटपाडीमध्ये हजर झाले आणि मला फोन केला. मी म्हणलं बोला कुंभार साहेब. तर त्यांनी सांगितले मी बीडीओ म्हणून आज पंचायत समितीला हजर झालो आहे. मी म्हणलं तुमचं अभिनंदन आहे, पण तुम्हाला अगदी जागृतपणानं काम करावं लागेल. मला वाटतं नेहमीच चिकाटीचं काम करण्याचं मला वाटतं जिल्हा परिषदला त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. आणि या तालुक्यामध्ये आपण एक काहीतरी नवीन पॅटर्न आणावं की जेणेकरून आटपाडीचा आदर्श इतर तालुक्यानं घ्यावा, अशा पद्धतीची कुठली तरी एक योजना आपण या आटपाडी तालुक्यामध्ये राबवावी आणि आपली शिस्त बसवण्याच्या दृष्टीनं मला वाटतं आमचं थोडं कठोर पाऊल राहील. तर तुम्ही ती कठोर भूमिका मला वाटतं घेण्याची गरज आहे. आपण निश्चितपणानं या तालुक्यामध्ये काम करण्याच्या दृष्टीनं अधिकारी असतील आणि आमचे पदाधिकारी असतील, आपण संगनमतानं ही तालुका पुढे नेण्याच्या दृष्टीनं निश्चितपणानं आपण काम करावं. आपल्याला जेवढा वेळ लागेल, आमच्याकडून काय मदत लागेल ती मदत करण्याची जबाबदारी निश्चितपणानं आमची राहील. पण सत्ता बऱ्याच दिवसानंतर आल्यानंतर
जरा कार्यकर्त्यांमध्ये थोडा उत्साह राहतो आणि कार्यकर्त्यामध्ये अगदी कामाचा ग्रोथ म्हणजे आपल्याकडून जास्त झाला पाहिजे या अपेक्षा राहतात. या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला वाटतं जरा जे आमचे पदाधिकारी निवडून आले की निश्चितपणे पुढं जाऊन जनतेची कामं करण्याच्या दृष्टीने मला वाटतं जनतेसाठी जेवढा वेळ देता येईल तेवढा ती वेळ देतील. आपण निश्चितपणाने अधिकाऱ्याने या आमच्या पदाधिकाऱ्याला सांभाळून घेऊन मला वाटतं कुठेतरी एकत्रितरित्या हा गाडा पुढे जाण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. या तालुक्याला एक परंपरा आहे की एकत्रितरित्या मला वाटतं आपण कधी इथं राजकारण केलेलं नाही. आम्ही राजकारणामध्ये समतोल साधतो. आम्ही कुठल्या अण्णांनी भाषणात आणि मी आणि अनिल पाटील सांगत होतो की आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाऊन मला वाटतं या तालुक्यामध्ये जी बिघडलेली शिस्त आहे ती शिस्त बिघडलेली दुरुस्त करण्याचं काम मला वाटतं आम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे. आपण इथं पंचायत समितीमध्ये न्याय देत असताना मला वाटतं एक आपण धनगर समाजाला सभापतीपद दिलं आणि आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्त मला वाटतं माळी समाजांना आपण उपसभापतीपद दिलेलं आहे. म्हणजे खरोखर आज सावित्रीच्या लेकीला न्याय दिलाय म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. निश्चितपणानं आपण हा समतोल राखत मला वाटतं आपण राजकारणामध्ये काम करतोय. निश्चितपणानं आपण सगळ्यांनी विश्वास ठेवावा की इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण तालुक्याला एक चांगली दिशा देण्याचं काम आपण करू. आपण सगळ्यांनी हे आपलं पॅनल निवडून येण्याच्या दृष्टीनं आणि आज सभापती उपसभापती निवड होण्यापर्यंत तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानतो. आणि या सभापती आणि उपसभापती यांची आज निवड झाली त्यांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.